तर याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंगांना शिवरायांचं तिथे अस्तित्व डेक्कनमध्ये डोईजड झालं होतं. कुर्निश म्हणजे एक प्रकारचा सलाम, म्हणजे तुमचं डोकंच बादशहाच्या पुढे जमिनीला टेकावं लागतं, जस्ट टू सॉफ्टन द हार्ट. कारण मी आता मरतोय, मला काय असं ही वॉन्टेड एक दृश्यम तयार करायचं होतं ना त्याला. वॉर सायकोलॉजी जाणणारा माणूस पेटाऱ्यातून पळेल का, असा माझा प्रश्न. त्याच्यामध्ये मोरोपंत आणि अजून एक मराठा आहे वॉरियर, त्यांची फार सुंदर लढाई दाखवली साल्हेरच्या किल्ल्याची. म्हणजे इतकी धूळ उडाली की अनेक किलोमीटरच्या परिसरात काहीच दिसत नव्हतं. पण मराठे तो किल्ला जवळजवळ 1.5-2 वर्ष लढवतात, घेऊच देत नाही तर. अँड शिवराय इज द ओनली मॅन हूम पॉवर डिड नॉट करप्ट. शंभू राजांनी जीव तोडून लढाई केली. त्यांनी कोकणामध्ये पण पोर्तुगीजांची लढाई केली. ओके, तिथे पण, आणि तिथे ते ट्रिक खेळले असं म्हणतात, पण त्याला ऐतिहासिक पुरावे नाही. काय झालं होतं तुम्हाला सांगते. रामराजे काय म्हणाले की आता परिस्थिती म्हणजे जिंकू किंवा मरू. महाराष्ट्रात राहून औरंगजेबाला तोंड देण्याची भोसले घराण्यातली एकुलती एक व्यक्ती म्हणजे ताराराणी. दॅट द मुघल पॉवर इज जस्ट अ बलून विच इज फ्लाइंग high, but it's not the sky. Sassy Saki's here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy नमस्कार, सासे सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे मराठा साम्राज्याचा औरंगजेबाशी संघर्ष, शिवाजी महाराजांपासून ते ताराराणीपर्यंत. पण सुरू करण्यापूर्वी एक विनंती. सॅसी सखीचा 98% वॉच टाईम हा नॉन सबस्क्रायबरकडनं येतो. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर इतिहासातील तो काळ होता संघर्षाचा, रणनीतीचा आणि स्वराज्य टिकवण्याच्या अटळ इच्छाशक्तीचा. चला तर मग जाणून घेऊया या संघर्षाच्या काळातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मेधा देशमुख भास्करन. नमस्कार मेधाताई, वेलकम. मेधाताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सासे सखीमध्ये. थँक्यू मला इकडे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. मेधाताई, शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याविषयी एकीकडे स्वराज्याचं स्वप्न आणि दुसरीकडे मुघल सत्ता, आणि शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची पहिली भेट कुठे झाली, कधी झाली आणि कशी झाली? त्यांची एकच शेवटची आणि पहिली भेट आग्र्यात झाली. अच्छा. शहाजहान निघतेच ही डाईड, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला होता, आणि औरंगजेब दिल्लीहून आग्र्याला आला होता. आणि त्याचं कॉरोनेशन तर त्यांनी आधीच केलं होतं वडील जिवंत असताना. पण आता तो आग्र्याला सगळा राजवाडा साफसूफ करून, कलर देऊन, एकदम त्याला एकदम रिनोव्हेशन करून तिथे आलेला होता. आणि तो त्याचा 50वा लुनार कॅलेंडर प्रमाणे त्याचं, नाही का, इस्लामिक लुनार कॅलेंडर प्रमाणे त्याचा 50वा वाढदिवस साजरा करणार होता. तर तेव्हा त्यांनी पुरंदर पीस ट्रीटी प्रमाणे शंभूराजे वॉज अ मुघल मनसबदार, पंचहजारी. तर आणि इथे पुष्कळ राजकारण चाललं होतं. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्यामध्ये. दिलेर खान वॉन्टेड टू एलिमिनेट, म्हणजे त्यांना मारूनच टाकायचं होतं शिवरायांना. आणि मिर्झा राजे जयसिंगनी शब्द दिला होता, राजपुताचा शब्द, नाही का, की मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तर याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंगांना शिवरायांचं तिथे अस्तित्व डेक्कनमध्ये डोईजड झालं होतं. तर तेवढ्यात त्यांना औरंगजेब त्याच्या बादशहाचं पत्र येतं की तुम्ही त्या मनसबदाराला माझ्या वाढदिवसाला पाठवा. तर तेव्हा, आणि तो कबूल पण करतो त्याला अनेक पैसे, 1,00,000 रुपये का काहीतरी प्रवासासाठी, तेव्हाचे 1,00,000. शंभूराजे म्हणजे मुघल मनसबदार शंभूराजे, आणि नॉट छत्रपती दॅट टाइम, शिवराय आणि त्यांचे 400-500 लोक. ओके, इन्क्लुडिंग हिरोजी फर्जत, नंतर निरोजी आवजी, त्यांचा मुलगा प्रल्हाद आवजी, ते सगळे तिकडे. प्रल्हाद म्हणजे छोटाच असतो तो यांच्याबरोबर खेळायला. तर ते सगळे 400 लोक म्हणजे व्हाया औरंगाबाद, व्हाया आय थिंक ग्वालियर, अँड दे प्रोसीड टुवर्ड्स आग्रा. आणि तेव्हा भयंकर समर चालू होता, म्हणजे मे महिन्यात असतो ना त्याचा वाढदिवस. म्हणजे हे इकडनं मार्चपासून निघाले तरी मार्च एप्रिलचा रणरण तर ऊन होतं ते, नाही का.
नॉर्थमधलं. म्हणजे हे पर्वतराजींमध्ये राहणाऱ्या माणसांना फारच कठीण ते दिवस होते. पण ते गेले. त्यांना 2 आशा होत्या मनामध्ये. एक तर आपल्याला बादशाह मदत करेल, जंजिरातले जे सिद्धी आहेत त्यांच्या विरुद्ध लढायला, असं मिर्झा राजेंनी पण कबूल केलं होतं. आणि अजून काही मुघलांकडनं मदत मिळाली. म्हणजे त्यांच्या मदतीने डेक्कन पूर्ण घ्यायचं आणि मग मुघलांना पण हात दाखवायचा असं. सो शिवराय अँड शंभूराजे अँड ऑल देअर पीपल ते जातात त्या वाढदिवसाला. तिथे घोटाळे होतात, त्यांना घ्यायलाच कोणी येत नाही. फार गलथानपणा. कारण त्यांच्याकडे बघण्याची जबाबदारी मिर्झा राजेंनी आपल्या मुलाकडे रामसिंगकडे दिली होती. रामसिंग ते शिवरायांच्याच वयाचे होते, पण ते मुघल मनसबदार होते आणि आग्रा फोर्टचं सगळं बघायचं कामकाज ते त्यांच्याकडे होतं, रामसिंगकडे. पण रामसिंग येतच नाही त्यांना वेलकम करायला. अच्छा. आणि त्यांना जी सराई दिली जाते, मुलुकचंद सराई, ती पण एवढी चांगली नसते. त्यामुळे एक एवढं ऊन, ते अपमान. आणि ते आता मुघल दरबारामध्ये तुम्ही जर मनसबदार असाल तर तुमच्या रँकप्रमाणे तुम्हाला इंच जागा लढवावी लागते. कोणालाही बसायची परवानगी नाही, फक्त बादशाह बसतो पिकॉक थ्रोनवर. ओके. हे म्हणजे कोणीच बसत नाही, सगळे उभे असतात असं. हां, सगळे उभे, बाकी सगळे उभे, कोणी बसायचं. आणि रँकनुसार तर पहिले सगळे राजपुत्र आणि फारच 10,000 अमीर अँड उमरा अँड सगळे ते त्यांचे पहिल्या रांगेत. नंतर मग 7,000 मनसबदार त्यांच्या मागे, मग 5,000 मनसबदार त्यांच्या मागे, मग 3,000, मग 1,000, मग असं. म्हणजे प्रत्येक जागा म्हणजे इट्स अ मुघल प्रोटोकॉल. आणि दुसरा प्रोटोकॉल म्हणजे तुम्ही बादशहाला आपली पाठ नाही दाखवायची. मुघल पाठ दाखवली का तुम्ही अत्यंत घोर असा अपराध केलाय, म्हणजे त्याची शिक्षा, पनिशमेंट म्हणजे मृत्यू. असं काहीतरी त्यांचं खूप नियम होते. नंतर तिकडे बायकांना बसायची एक जागा होती, पडदानशी. सो असं एकदम कडक होतं त्यांचं मुघलांचं. कुर्निश करायचं असतं तुम्हाला, तर एक गिफ्ट द्याव्या लागतात बादशहाला. एक तर गिफ्ट म्हणजे बादशहाला दिलेली गिफ्ट, आणि दुसरी जी गिफ्ट असते ती बादशहाला द्यायची आणि तो त्या गरिबांना वाटणार. अच्छा. अशा 2 गिफ्ट द्याव्या लागतात. ते मी आणलं होतं सगळं महाराष्ट्रात. आणि शिवराय पण देणार होते आणि त्यांचा मनसबदार मुलगा पण देणार होता. तर ते होतं सगळं. आणि कुर्निश करावे लागते. कुर्निश म्हणजे एक प्रकारचा सलाम, म्हणजे तुमचं डोकंच बादशहाच्या पुढे जमिनीला टेकावं लागतं, हात ठेवून असं. म्हणजे मी माझं मस्तक आणि माझे विचार आणि माझी लॉयल्टी तुमच्या पायाशी घालतो. कुर्निश, दॅट वॉज अ प्रोटोकॉल. त्याचा पण शिवरायांना थोडंसं पण त्यांनी कधीच आपलं मान झुकवली नव्हती कुणापुढे. आणि शेवटी त्यांना जे उभं करण्यात आलं ते जसवंतसिंग राठोडच्या मागे. म्हणजे जसवंतसिंग राठोड हा जो राजपूत होता, मारवारचा राजा, त्याला शिवरायांनी महाराष्ट्रात हरवलं होतं बऱ्याच वेळा. तर ते म्हणाले की आम्ही ज्यांना चीत केलं बॅटलफील्डवर ते पण आमच्या समोर. तर ते चिडले तिथे. आणि मग त्यांनी पाठ दाखवली बादशाला आणि ते निघून गेले दरबारात. आणि त्यांच्या मागे ते छोटं बाळ पण त्यांचं तुरू गेलं. त्यांनी पण आपली पाठ दाखवली बादशाला, हे की नाही. तर बादशाने विचारलं त्याला, रामसिंगला विचारलं, जा बघून ये त्याला काय झालंय, विचार. तर ते बसले असतात शिवराय बाहेर. ते बिचारं त्यांचं छोटं बाळ तिथेच उभं असतं. आणि संभाजी किती संभाजी 7-7. अच्छा. तर ते 7-8 असेल. रामसिंग विचारतात, चला या ना परत. तर मग शिवराय तिथे भडकून म्हणतात की आज जर माझा मरणाचा दिवस आहे तर मला मारूनच टाका, पण मी परत येणार नाही. असं. मग अनेक त्याच्यावर चर्चा चर्वेण होतात. ह्यांनी प्रोटोकॉल तोडला, याला पनिशमेंट काय. म्हणजे आग्राज ग्रेप वाईन म्हणतात ना, सगळीकडे गॉसिप सुरू होते. सगळ्यात इम्पॉर्टंट ऐतिहासिक दाखला म्हणजे कॉरेस्पॉन्डन्स वाचायचा तेव्हाचा.
अच्छा. त्यात खोटं कोणी लिहित नाही, कारण तो कॉरेस्पॉन्डन्स. तर ते त्याच्यात लिहिलंय अनेक की मला आता शंभूराजे दिसायला चांगले होते, मी ऐतिहासिक कादंबऱ्यांवर कशाला विश्वास ठेवू, नाही का. प्रत्येकालाच हिरोज. आता हिंदी पिक्चर मध्ये पण अकबर इज सो हँडसम, पण इन रियालिटी आय डोंट नो व्हॉट ही वॉज. आणि त्याच्या 5,000 बायका पण नाही दाखवल्या, म्हणजे कॉन्क्युबाईन्स और हारेम मधल्या. ते रामसीतेचा जोडा दाखवलाय तिथे तर एकदम, है ना, योधा अकबर. ऐसा नाही होता. तर इथे कॉरेस्पॉन्डन्स मध्ये लिहिलंय शिवाजी राजांचा जो मुलगा आहे तो तर त्यांच्याही पेक्षा कितीतरी हँडसम आहे. आणि त्याच्यावरच सगळ्यांची नजर जाते जेव्हा ते आग्राच्या रोडवरनं त्यांची मिरवणूक निघते तेव्हा. असं त्या कॉरेस्पॉन्डन्स मध्ये राजपूतांनी लिहून ठेवलंय. तर ती फक्त 5-10 मिनिटाची एक भेट, पहिली, शेवटची आणि डिझास्टरच, तेवढंच. आणि त्या भेटीमध्ये दोघांनी एकमेकांना जोखून घेतलं की ते दोघांनाही कळलं असेल की तो दुसरा किती डेंजरस आहे. यू सी, त्याला काही 10-10 वर्ष जवळ नाही राहावं लागत. ते आपल्यासारखे लोक 15-16 वर्ष 20 वर्ष एकमेकांकडे राहून आपल्याला कळत नाही दुसरे लोक कसे, यु नो. सो वी डोंट नो, वी आर लिटिल लो IQ मे बी. हे दोघं हुशार होते. आय मीन वी हॅव टू गिव्ह ड्यू टू औरंगजेब ऑल्सो. तो हुशारच असला पाहिजे, नाही का. अगदी. आणि आग्र्याला शिवाजी महाराजांना कैद झाली आणि त्याच्यानंतर ते तिथनं सुटून रादर पळून आलेत. आणि त्याची एक छान कथा आहे, म्हणजे ती किती खरी आहे ते तुम्हीच सांगणार आहात, की ते मिठाईच्या पेटाऱ्यातनं पळून गेले आणि संभाजीराजे पण त्यांच्यासोबत होते. सो असंच काही झालं होतं. दुमत आहे बरं का. पण मी माझ्या फ्रॉन्टियर्स मध्ये आगळी कथा लिहिली, ती लोकांना फार भावली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, मी लॉजिकली विचार करते या बाबतीत. असं आहे की ते 18-19 ऑगस्टला तिथून नाहीशे झाले. तिथे फुलाद खान नावाचा एक कोतवाल होता, फौलाद ऍक्च्युली, फुल म्हणजे फुलासारखा नव्हताच तो, फौलाद होता, फौलाद खान. आणि त्याच्याकडे 5-6 हजार पोलीस फोर्स होता आग्र्याचा. आणि ते मुलुकचंद सराईमध्ये जे होम, म्हणजे तिथे त्याला काय म्हणतात, होम कॅप्टिव्हिटी, तिथे जे होते तिथे त्याला सराउंड केलं होतं या सगळ्या लोकांनी. आणि जेव्हा ते पेठाऱ्यांची पण एक कथा आहे की शिवरायांनी थोडे पैसे मुघलांकडनं उसने घेतले, 66,000 समथिंग लाईक दॅट. आणि ते हुंडीतनं त्यांना परत देण्यात आले होते डेक्कनमधनं. ओके, असं सगळं आहे ते. पण त्याच्यातनं ते मिठाईचे पेटारे सगळ्यांना वाटायला लागले, जस्ट टू सॉफ्टन द हार्ट. कारण मी आता मरतोय, मला काय असं ही वॉन्टेड एक दृश्यम तयार करायचं होतं ना त्यांना, की आता मी तर मरतोच आहे, माझं काय नाही उरलं, मला सगळं देऊन टाकायचंय. तर अशा वेळेस ते 18 ते 19 ऑगस्टला ते नाहीशे पेटाऱ्यातनं पळाले. तर पेटाऱ्यातनं पळाले, तर पेटाऱ्यात जर तुम्ही असला तिथे आणि तुम्ही जर त्या पेटाऱ्यात सापडला तर तुम्हाला तलवार पण उघडता आणि तिथेच तुमचा खात्मा होईल. अगदी, ओके नाही. आणि त्याच्यामध्ये पोस्ट होत्या मुघलांच्या की प्रत्येक पेटारा चेक व्हायचा. आता एका माझ्या कादंबरीत शिवरायच सांगतात, तुमच्या शत्रूला कमी समजू नका. एवढा हुशार माणूस, एवढा युद्धप्रवीण, वॉर सायकोलॉजी जाणणारा माणूस पेटाऱ्यातून पळेल का, असा माझा प्रश्न. आणि आणि शंभूराजांना पण त्या पेटाऱ्यात घातलंय अनेक चित्रांमध्ये. पण शंभूराजांना तर काय असं कैदेत ठेवलं नव्हतं. ते तर रामसिंगांकडे राहायचे बऱ्याच वेळा त्यांच्या लहान मुलांची खेळत. असं नव्हतं, फक्त शिवरायांना ठेवलं होतं. कोणी उलट उत्तर दिलं होतं, कोणी पाठ दाखवली होती ॲडल्टनी, शिवरायांनी प्रोटोकॉल तोडला होता, नाही का. त्यांच्या इतर लोकांना पण डेक्कनमध्ये परत पाठवण्यात आलं होतं, असं काही नाही. त्यामुळे मग शंभूराजे तर पेटाऱ्यात जाण्याचं तर यू जस्ट फॉरगेट अबाउट. आता असं म्हणतात ते पहिले तिथे आले बाहेर, 18-19 ऑगस्टला नाहीशे झाले, ते बाहेर आले. मग त्यांनी मथुरेला शंभूराजांना सोडलं. मग ते हैदराबादहून किंवा कुठून ते राजगडावर पोचले. राजगडावर होते ना तेव्हा, ते छत्रपती नव्हते तेव्हा, राजगडावर राहायचे.
आता हा जो सगळा प्रवास आहे तो आहे 1000 ते 15,500 म्हणजे 1500 किलोमीटरच्या पेक्षाही जास्त आहे. हां, म्हणजे आता 18 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरला तिथे ते एकदम अपियर झाले. म्हणजे किती झाला हा वेळ? Not even a 24 month. 3 weeks. 3 वीक्स. 3 वीक्समध्ये जर तुम्हाला कमीत कमी 1500 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर डेली किती करावं लागेल? 70-80 किलोमीटर. 70-80 किलोमीटर. मग तुम्ही असा प्रश्न स्वतःलाच विचारा. म्हणजे मी माझे प्रश्न सांगते. तुमचे जे ऑडियन्स असेल त्यांच्याही मनात काही विचार असतील तेही लिहू शकतील. पण एक माणूस रोज 70 किलोमीटर घोड्यावर प्रवास करू घोडे जरी बदलले तरी घोडेस्वार तोच राहतो. हो. अरे तुम्ही 20 का 25 किलोमीटर घोडेस्वार एक दिवस केला तर तुमचं अंग खिळखिळा होतं माहितीये का? आणि ते काही गडकऱ्यांचे इंटर स्टेट हायवेज नव्हते तेव्हा, नाही का? तेव्हा ते जंगल, नदी, माउंटनस रिजन आणि नाले, व्हॉट एव्हर दे हॅड टू जस्ट गो. बरोबर. असं म्हणजे एवढा प्रवास करू शकतो का माणूस एवढ्या छोट्या वेळात? मग प्रश्न येतो ते आधी पळाले होते का? मग आधी कुठला समारंभ झाला होता? आधी त्यांनी ब्राह्मण बोलवले होते का? बोलवले होते. ते एक समारंभ झाला होता जुलैमध्ये. अच्छा. मग ते तेव्हाच ब्राह्मण वेशात पळाले का? आणि शेवटी राहिलेले होते हिरोजी फर्जत आणि निरोजी आवजी न्यायाधीश झाले नंतर. तर हिरोजी फर्जत ते त्यांच्यासारखे होते थोडेसे दिसायला, हिरोजी फर्जत. पण त्यांचं एक कडं होतं फक्त महाराजांचं. ते घातलेला पेशंट तिथे पडून असायचं. अच्छा. मग ते केव्हा पळाले? ते जुलैमध्ये पळाले का ऑगस्टमध्ये पळाले? ऑगस्टला कळलं त्यांना. ऑगस्ट 18ला सगळेच नाहीसे झाले होते. सो हा एक प्रश्न आहे. डॉक्टर अजित नावाचे केमिकल इंजिनियर आहेत UDCTचे, अजित जोशी. त्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलं, आग्र्याहून सुटका. त्याचा मी आधार घेतला. हा, त्यांनी खूप लॉजिकली मांडलंय. पण इतिहासकार ते मानत नाहीत. हार्डकोर इतिहासकार ते मानत नाहीत. पण मला त्यात खूप लॉजिक वाटलं. तर मी तो जो प्रसंग आहे त्यांच्या सुटकेचा तो डॉक्टर अजित जोशींच्या पुस्तकावर लिहिलेल्या लॉजिकल घटनेंवर आधारित लिहिलेला. अच्छा. ओके. आणि तो खूप जणांना आवडलाय. मला तरी अजून एकही कंप्लेंट नाही आली त्याविषयी. परमानंद जे होते, परमानंदांनी पहिलं काव्य लिहिलं. ते शिवरायांचे पहिले बायोग्राफर होते आणि तेही अहमदनगर जिल्ह्यातले बरं का. तर त्यांना इन्व्हाइट केलं होतं जुलैमध्ये. अच्छा. हां, आणि मग तिथे काय घडतं हे फ्रॉन्टियर्समध्ये. तर शिवराय जेव्हा अनंतात विलीन झाले त्यानंतर स्वराज्याचं स्वप्न संभाजीराजे यांनी पुढे नेलं. तर संभाजीराजे आणि औरंगजेब यांची पण पहिली भेट तीच होती, आग्र्यातली पहिली भेट. दुसऱ्यात का तिसऱ्याच दिवशी औरंगजेब रामसिंगला विचारतात, आता कसे आहेत? आता शिवा कसा आहे? अच्छा. जी पण नाही म्हणायचे, कसा आहे? तर शिवरायांनी ऑलरेडी सांगितलं होतं रामसिंगाला, मी मेलो तरी त्या दरबार. तर मग रामसिंगाने काय सांगावं, त्यांना ताप आलाय, ते बरं नाहीये, काहीतरी यू हॅव टू गिव्ह सम ना एक्सक्यूज. कारण त्या शिवरायांच्या सेफ्टीची जबाबदारी रामसिंगवर होती. कारण त्याच्या वडिलांनी राजपूतांनी शब्द दिला होता. बरं, शिवरायांना इथे काही झालं तर त्याच्या वडिलांचा मृत्यू मराठ्यांच्या हातात निश्चित होता. सो इट इज ऑल कॉम्प्लिकेटेड अँड जॉईंट. सो रामसिंग वॉज ट्राईंग टू म्हणजे ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होते. तर ते म्हणे शिवराय तर त्यांना तर ही इज नॉट फिलिंग वेल, त्यांना काय येणार नाही. बरं, मग त्यांच्या मुलाला आणा. मग शंभूराजे 2-3 वेळा गेले. त्यांना औरंगजेबानी कट्यार दिली, छोटा हत्ती दिला, एक अंबारी दिली, मनसबदार ना. बरोबर. सो तेव्हा त्यांचं नातं एक म्हणजे मला नाही वाटत फार कटू होतं शंभूराजांचं आणि औरंगजेबाचं. मला नाही वाटत तेव्हा. आणि अकबर मला वाटतं एक्झॅक्टली शंभूराजांच्या वयाचा आहे. हां, एक्झॅक्टली.
1657 बॉर्न. आणि दोघांच्या याया तेव्हाच गेल्या लगेच. त्यांच्या ते दोघंही पोरके झाले. आणि शंभूराजे पण मुघलांना एका आयुष्यात जाऊन मिळाले होते आणि अकबर पण एका आयुष्यात शंभूराजांना जाऊन मिळाला है ना. सो असं त्यांच्यात बरंचसं साम्य वाटतं मला. आणि अकबर खूप दुष्ट नव्हता, म्हणूनच तो वडिलांपासून दूर गेला. हो. तर हे सगळे जे आहे ते म्हणजे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स हिस्ट्री. आणि ही त्यांची पहिली भेट होती साधारण. ही तेव्हा त्यांची पहिली भेट होती. आणि त्याच्यानंतरची भेट म्हणजे कॅप्टिव्हिटी मध्ये जेव्हा त्यांचे डोळे काढले गेले, जीभ काढली गेली, तेव्हाची भेट. आणि मग शंभूराजे नंतर आले. शिवरायांनी त्यांना तिथे मथुरेला ठेवलं होतं. आणि माझी ही जी संभाजी, ते मराठी ट्रान्सलेशन आहे, छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान, हे 9 वर्षाचे शंभूराजे मथुरेहून कसे सुटून येतात ही थरारक गोष्ट आहे. पहिली 20 पान. अच्छा. इट्स स्टार्टिंग विथ दॅट. तेव्हा ते 9 वर्ष. हा, म्हणजे 1 वर्ष तिथे, मग एक असं तर तिथे राहणार 6 महिने. म्हणजे त्यांचा एक 8वा वाढदिवस तिथेच झाला असा. 9व्या वर्षात पदार्पण केलं होतं. सो ते कसे पळून आले हे कुठल्याही इतिहासात दिलेलं नाहीये, पण हे मला माझ्या इन्स्टिंक्टवरनं लिहावं लागलं. आता म्हणजे काय झालं, जेव्हा मुघल पहिले आले, पिक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवत नाही, जेव्हा मुघल पहिले आले तेव्हा त्यांना मराठ्यांचाच खात्मा करायचा होता. तर त्यांचे जे नाशिक जवळचे जे किल्ले होते ते मुघलांचे होते आधी. साल्हेरचा किल्ला, रामशेषचा किल्ला आणि अजून एक 10-12 किल्ले आहेत त्या तिथे. ते किल्ले मुघलांचे फार महत्त्वाचे होते, कारण ते त्यांच्या ट्रेड रूटवर होते. सगळा माल यायचा तो गुजरात, आग्र्याहून जरी निघाला तरी व्हाया गुजरात इट इज टू कम टू नाशिक रूट अँड देन गो टू औरंगाबाद. बरोबर. तर ते सगळे वॉच टॉवर्स होते त्यांचे. ते मराठ्यांनी मध्येच घेतले शिवरायांच्या काळात. त्याच्यामध्ये मोरोपंत आणि अजून एक मराठा आहे वॉरियर, त्यांची फार सुंदर लढाई दाखवली साल्हेरच्या किल्ल्याची. म्हणजे इतकी धूळ उडाली की अनेक किलोमीटरच्या परिसरात काहीच दिसत नव्हतं. साल्हेरचा किल्ला सुळा आहे नुसता. म्हणजे तुम्ही त्याच्यावर चढायला गेला तर हवेतनं हवा पण तुम्हाला काढून नेईल, तुम्हाला धरूनच चढावं लागतं. पण रामशेषचा किल्ला तसा नाही, तो बुटका आहे, छोटासा आहे आणि ती टेकडी अगदीच हार्मलेस दिसते. तर औरंगजेब दिल्लीहून पण नाही आला बरं का, तो राजस्थानहून आला. आणि का आला, त्याआधी त्यांनी मारवारला मोठी चढाई केली होती आणि जसवंत सिंग राठोड वॉज डेड. हिंदूकुश माउंटनमध्ये त्यांनी तो गेला होता बिचारा हार्ट अटॅकनी, कारण त्याचा मुलगा पृथ्वी, द ओनली रिमेनिंग सन, बाकी सगळी मुलं त्याची मुघलांच्या लढायांमध्ये मेली होती, मुघलांसाठी लढलेल्या लढायांमध्ये गेली होती. तर पृथ्वीला पण औरंगजेब मारतो. ती एक फारच चमत्कारिक आणि भयंकरच अंगावर शहारा आणणारी कथा आहे, कसा मारतो ती. पण तेव्हा तिथे देवस्थानं तोडतो औरंगजेब, इतकी देवस्थानं तोडतो. तेव्हा जसवंत सिंग राठोडचा एक राईट हँड मॅन असतो दुर्गादास राठोड. दुर्गादासवर कविता केल्या आहेत बरं का अनेक राजस्थानच्या कवींनी. तर तो दुर्गादास राठोड फारच म्हणजे एक हिरो. आपण कसे इकडे हिरो मानतो अनेक लोकांना, तसा दुर्गादास राठोड इज अ हिरो ऑफ द राजपूत्स. दुर्गादास अकबराकडे येतून म्हणतो, अरे काय तुझे वडील आहेत हे, काय म्हणजे एवढे आमची मंदिरं तोडली, एवढ्या कृष्णाच्या मूर्ती तोडल्या आणि सगळ्या तुम्ही कार्ट्समध्ये घालून दिल्लीला नेऊन त्या ब्रिकसारख्या वापरून त्यांना तोडून मशिदीच्या पायऱ्या तुम्ही केल्या आणि त्याच्यावरनं तुम्ही सगळे चालत जाताय. आम्ही ज्या कृष्णाला एवढे वर्षानुवर्ष पूजलं, जिथे डिव्हिनिटी आहे आमची, त्याचं तुम्ही आणि आम्हीच तर तुम्हाला मदत केली राजपुतांनी, नाही का. वॉर ऑफ एक्सपॅन्शनमध्ये राजपूतच गेले, नॉट राणा, नॉट मेवार. मारवार का, आय एम टॉकिंग अबाउट मारवार. मेवारचे राणा वेर नेव्हर, ते कधीच झुकले नाहीत. पण औरंगजेबाचं काय होतं, मारवार तर पूर्ण घ्यायचं, कारण त्यांनी काय सांगितलं होतं राजपुतांना, तुम्ही तुमची राज्य करा, आम्ही तुम्हाला इंटरफिअर करणार नाही. तुम्ही फक्त या जेव्हा आम्हाला तुमच्या सैन्याची गरज लागेल.
आता औरंगजेबाचं डोकं फिरलेलं असतं, त्याला मारवार पाहिजे असतो, म्हणजे तो जो मिळाला पूर्ण की त्या बाजूनी अरावली माउंटन्स आहेत तिथे, जसे आपला सह्याद्री हो, आहे, हो. त्या अरावली माउंटन्सला बायपास करून तो मेवारमध्ये घुसू शकला असता. बरोबर. पण इतकी देवळं तोडतो तो की दुर्गादास एकदा येतो आणि अकबराला आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न करतो. अकबर म्हणतो ठीक आहे. तो म्हणतो मी तुलाच बादशाह करेल, तूच दिल्लीचा बादशाह, कशाला हवा तुझा वडील? त्याला एवढा द्वेष आहे हिंदूंबरोबर आणि आम्हीच तर त्याला मदत केली आहे एवढं. तर जेव्हा अकबराकडे जवळजवळ 70,000 मेवार आणि मारवारचे सैनिक त्याच्या बाजूने उभे राहतात, तेव्हा एक औरंगजेब भयानक खेळ खेळतो. ते तुम्ही माझ्या पुस्तकात वाचा. अकबराकडे 50 पण लोक उडत. तेव्हा दुर्गादासला कळतं, नंतर कळतं की औरंगजेबाने काय खेळी खेळली आहे. म्हणजे असा तो घास आला होता तोंडात, तोच उडवून लावलाय. त्यामुळे तो आणि अकबर दोघं जाऊन छत्रपती संभाजींना मिळतात आणि त्यांना संभाजी राजे तेव्हा त्यांना राज्यात घेऊन प्रोटेक्शन देतात. अच्छा. अशी ती कथा आहे. त्यामुळे मग औरंगजेब संतापतो आणि तो महाराष्ट्राकडे येतो की मी आता आय विल ड्रेंच द डेक्कन सॉइल विथ भोसले ब्लड. पण तो काय म्हणतो, रामशेषचा किल्ला आपला घेतलाय मराठ्यांनी, तो बुटका छोटासा किल्ला आहे, छान आहे, क्यूट, तोच घेऊ आपण. पण मराठे तो किल्ला जवळजवळ 1.5-2 वर्ष लढवतात, घेऊच देत नाही, तर मिळतच नाही शेवटी. हा, कसे त्यात 20 पानाचं माझं त्याच्यात एक्सप्लेनेशन म्हणजे आहे. जे किल्ले असे पर्वतांवर उंचीवर ते तर आहेत, जाऊच द्या, ते तर ते तर सोडूनच द्या. हा. आय एम टॉकिंग अबाउट रामशेषचा किल्ला. किल्ला. म्हणजे असे मराठे तिथे लढतात की ते त्यांच्याकडे तोफा नसतात, तर ते झाडं कापून त्या बुंध्याच्या तोफा बनवतात. अरे शेवटी मुघल ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न करतात, ते ब्लॅक मॅजिक पण धुवा उडवून देतात मराठे त्याचं. मग औरंगजेबाच्या लक्षात येतं की हे काहीतरी निराळच काम आहे, इतकं इझी नाहीये भोसल्यांचं रक्त, डेक्कनची भूमी भोसल्यांच्या रक्ताने नाहून निघावी, इतकं इझी नाहीये. तो म्हणतो ठीक आहे, मी आता ह्या भोसल्यांना दाखवतो काय करायचं. त्याचा काय विचार असतो, त्याला जर आदिलशाही आणि कुतुबशाही मिळाली, हासिल झाली त्याची, तर त्याला जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपये खिशात येणार. तेव्हाचे, हा, आताचे नाही. आताही ती अमाऊंट खूप आहे. 9 ते 10 कोटी रुपये म्हणजे काय, म्हणजे जवळजवळ आता 7 का 8 बिलियन डॉलरची किंमत असेल त्याची. तेवढे पैसे मिळाले की तो काय करणार होता, शिवरायांनी वतनदारांची हे काढून घेतली असते ना, पॉवर. कारण वतनदार पण ॲरोगंट झाले असते. दिस इज नथिंग टू डू विथ रिलिजन. पॉवर मेक्स यू ॲरोगंट. अँड शिवराय इज द ओनली मॅन इन माय लाईफ, including the history I have learned and today's politician, he is the only man whom power did not corrupt. म्हणून ते मला इतके, मी त्यांना पूज्य मानते. अगदीच खरोखर सांगते, म्हणजे हे मनापासून सांगते. तो म्हणतो की मी आता विकेडली मराठ्यांना मी हरवी. तर तो काय म्हणतो की मी प्रत्येक वतनदाराला पैसे देऊन विकत घेईल, प्रत्येक किल्लेदाराला पैसे देऊन विकत घेईल. औरंगजेब, बिकॉज ही विल हॅव सो मच मनी ना. बरोबर. आणि तो सक्सेसफुल होतो काही अंशी. अच्छा, म्हणजे वतनदारांना इव्हन रामशेषचा किल्लाही ते असाच घेतात, पैसे देऊ. पण तो किल्लेदारांना, त्याला जो किल्लेदार लढलेला असतो तिथे एवढा, त्याला ट्रान्सफर केलेली असते. जसं बिजापूर घेतो औरंगजेब, शारजा खान नावाचा त्यांचा एक जनरल असतो, तो शेवटी औरंगजेबाला जाऊन मिळतो ना. औरंगजेब त्याला रुस्तुम खान नावाचा किताब देतो नंतर पुढे. पण तो शारजा खान, ते म्हणतात आपण लढवू बिजापूर, आणि पूर्ण लढण्याची तयारी करतात. आणि मोठ असते ना बाहेर. आता ते तट असते त्यांच्याकडे, ते मोठी तोफ पण होती एक, ती 1 किलोमीटर तोफ गोळे जायचे त्याची. आणि हे जेव्हा मुघल तिथे, ह्याची सगळी मुलं फेल होतात ते घ्यायला बिजापूर. औरंगजेब स्वतः येतो आणि त्याला असं कळतं की ते मोठच्या जवळ गेले लोक, तिथे ब्रिज करून तिथे जायला, की तिकडनं बाणाचा वर्षा येऊन सगळेच मरतात. औरंगजेब एक युक्ती लढवतो, पहा त्याची युक्ती. तो म्हणतो जर तुम्ही आता डेड बॉडी जर त्याच्यात पडली तर ते ब्रिज होणार ना त्याचा. तर तो काय म्हणतो, मी तुम्हाला 1 आणा देईल, एकाला डेड बॉडीला मारा. कोणी
असं बाणानी झालं, कोणी मेलं तर त्यात तुम्ही टाकला तो, किंवा एक घमेल माती टाकली तर मी तुम्हाला 1 आणा देईन. पण जेव्हा हे डेड बॉडीज ते त्याच्यामध्ये टाकायला जातात, त्या मोठमध्ये, तर त्याच्यात टाकायला जातात तेव्हा तेही मारायला लागतात, कारण बाणाचा वर्ष. त्यामुळे 1 आणण्यासाठी कोण मरणार? असं होता होता करून करून औरंगजेब तो एक अशरफी मोहरचं, म्हणजे जवळजवळ एक तोळा सोनं द्यायला तयार होतो एका डेड बॉडीला. मग लोक त्यांच्या बायका मुलांना मारून टाकतात आणि पूर्ण परिसर अत्यंत दुर्गंधीने भरून येतो. आणि भयानक प्लेग सुरू व्हायचे, ते असे होऊ शकलं असतं. तेव्हा सिकंदर सरेंडर होतो. पूर्ण म्हणजे पूर्ण डेड बॉडीने भरलेली. एका अशरफी मोहरसाठी लोक बायका मुलं भाऊ किसी को भी मार द्या साफ, कारण त्यांचा तो 5 वर्षाचा पगार झाला ना असं. आणि त्याला काही नाही, औरंगजेबला काही नाही. शेवटी ते पूर्ण बिजापूरमध्ये इतका शेवटी प्लेगचा भयानक रोग फैलावतो की जागोजागी उंदीर आणि माणसं मेलेली दिसतात. त्याचंही काही नाही औरंगजेबाला. ही गोष्ट टू हैदराबाद, आणि हैदराबादमध्ये पण ट्रेचरीनी घेतो गोलकोंडा जिल्हा. तिथले सगळे माणसं तो विकत घेतो, कारण आला आदिलशाहीचे पैसे मिळाले असते, ट्रेजरी. तिथे तर इतका पाऊस येतो, इतका भयानक वर्ष होते हे, जेव्हा मुघल सीज म्हणजे वेढा लावून बसलेले असतात, इतका भयंकर की औरंगजेबाचा पूर्ण तंबू पाण्यात जातो आणि तो घसरून पडतो आणि त्याचा एक पाय मोडतो. तरीही त्याचं, म्हणजे तो आता 70च्या पुढे गेलेला माणूस, पण नाही सोडत तो जिंकतो. आपल्या एक मुलगा आहे त्याचा मुआज्जम, शेवटी तो औरंगजेब नंतर मुघल बादशाह होतो. त्याला तर तो म्हणतो की तू आता थांबव हे युद्ध, नको करूस, तू जरा बिजापूरच्या कुतुबशहाच्या बाजूनी बोलायला जातो. तर त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला त्या पाण्याच्या तुरुंगातच नेऊन टाकतो बरीच वेळ. तो मेला तरी त्याला काही नाही, तो जगतो पण तिथे. म्हणजे ट्रेंच म्हणतात ना असं, ते भुयारं खोदतात तिथे, तर तिथे त्या पाण्यातच त्याला ठेवतो बरेच आठवडे. हे संभाजीराजांच्या काळातलं आहे? संभाजीराजांच्या काळातलं. अच्छा. तिथेच त्यांना एक नैझाम भेटतो, नैझाम शेख नैझाम. तो शेख नैझाम इज नॉट मुघल, ही इज कुतुबशहाज राईट हँड मॅन. 5 राईट हँड, मादण्णा अक्कण्णा हे हिंदू, त्यांना तर मारूनच टाकलेलं असतं आधी औरंगजेबाच्या सांगण्यावरनं. आणि मग नैझाम शहा आणि अजून एक आहेत 2. एक वन इज व्हेरी गुड टू कुतुबशहा अँड वन इज अ ट्रेटर, म्हणजे तो औरंगजेबला जाऊन मिळतो. हा नैझाम शहा पण औरंगजेबला जाऊन मिळतो. औरंगजेब त्याला म्हणतो की तू माझं एक काम कर, कारण नैझाम त्याला सगळ्या अरण्याची माहिती आहे. तिथे कोल्हापूरच्या जवळ ते अरण्य, म्हणजे जे संगमेश्वर जे आहे ना, जिथे संभाजीराजांना पकडण्यात आणलं, त्यातलं जे ते भयानक अरण्य, तिथे कोणी, म्हणजे इतके मोठे डोंगर आहेत तिथे, पर्वततुल्य सुळे आहेत, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. तिथे म्हणजे मराठ्यांशिवाय, माउंटेनिअरिंग शिवाय कोणीच जाऊ शकत नाही. पण नैझाम शेख त्यांना ती एरिया माहिती आहे. तर औरंगजेब त्याला सांगतो, आणि रुस्तुम जो शारजा खान असतो आदिलशहाचा जनरल, त्याला रुस्तुम ही पदवी देतो औरंगजेब. आणि या नैझाम शेखला मुकर्रब खान, म्हणजे अल्लाच्या जवळचा. तुम्ही मला जर ह्याला पकडून दिलं तर तुम्हाला तुमच्या पूर्ण कुटुंबाला 25,000 घोडेस्वार मिळतील मुघलांचे, आणि तुम्ही राजकुमारासारखं राहा. आणि मग नाही, तो मुकर्रब खान मग तो रेखाचित्र काढतो संभाजीराजांची. 2,000 लोक निवडतो, असे चपळ घोडेस्वार, आणि बरोबर तो पूर्ण तयारीनिशी अनेक गुप्तहेर लावून बरोबर संभाजीराजांना संगमेश्वरला पकडतो. हा मुकर्रब खान, हिज कुतुबशहाचा राईट हँड मॅन.
आणि त्याला तो खूप श्रीमंत होतो शेवटी. इज लाईक हिज लाईफ इज मेड. सो हे सगळं म्हणजे पहिले राजस्थानहून आल्यानंतर जवळजवळ 6-7 वर्षांनी मराठ्यांकडे होरावं. अच्छा अशी ती कथा आहे. अच्छा. आणि संगमेश्वरला जे संभाजी महाराजांना पकडलं पकडलं ते तर ते- मुकर्रब खान. अच्छा. पण ते असं म्हणतात की त्यांच्या मेहुण्यांनी म्हणजे संभाजीराजांच्या मेहुण्यांनी ती खबर पुरवली होती किंवा असं काहीतरी. म्हणतात, पण त्याला ऐतिहासिक पुरावे नाही. अच्छा. काय झालं होतं तुम्हाला सांगते की आता ह्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे काही पैसेच उरले नव्हते, पण सगळीकडे मुघल्स वेर ऑल ओव्हर द डेक्कन. मग मराठ्यांचं जे ॲग्रिकल्चरचं होतं शिवरायांनी त्याच्यावर बिल्ड केलं होतं की शेतसाऱ्यातनं पैसे लष्करला द्यायचे आणि प्रोटेक्शन द्यायचं शेतकऱ्यांना. ही संपूर्ण त्यांची व्यवस्था कोलमडली असते, फायनान्शियल व्यवस्था पूर्ण कोलमडली. मग चंदोगमात्य नाही का दिस कवी कलश त्याला सांगतात तुम्ही कोकणात जा आणि काही आपले अजून शेतकरी आहेत त्यांच्याकडनं थोडा शेतसारा वसूल करा म्हणजे आपण सैन्याला पैसे देऊ. तर तिथे द शिर्केज दे डोंट लाईक कवी कलश. नोबडी ऍक्च्युली एव्हरीबडी इज अगेन्स्ट हिम. तर तो जेव्हा तिथे कलेक्ट करायला जातो ते ह्याच्यावर हल्ला करतात आणि हा विशालगडला पळून जातो. कवी कलश. आणि ते विशाळगडला वेढा घालून बसतात. मग संभाजीराजे त्यांना सोडवायला विशाळगडला जातात आणि येताना संगमेश्वरला थांबतात. अच्छा. पण मला नाही वाटत की मुकर्रब खानला शिर्क्यांची जरुरी पण भासली असेल, इतका तो हुशार होता. आणि एवढं भयानक दुष्कृत्य ते नाही करणार असं मला वाटतं. म्हणजे इतिहासात पण पुरावे असे ठोस पुरावे नाहीयेत असं. म्हणजे दिस इज वी डोंट नो. म्हणजे असं कोणावरही असं आरोप नको वाटतं नाही का. आणि संभाजीराजे त्यांच्यानंतर रामराजे त्यांनी स्वराज्याचं पुढे नेतृत्व केलं. सो ते मग नंतर जिंजीहून जिंजीची मोहीम फार प्रसिद्ध आहे. नाही मोहीम नव्हती ती. जिंजीला त्यांनी राजधानीच हलवली. अच्छा. आणि इथे जे रामचंद्रपंत अमात्य त्यांनी साताराहून धनाजी संताजी आणि संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना हाताशी देऊन मुघलांची असंख्य लढाया केल्या. आणि त्यांनी काय सांगितलं, मग त्यांनी स्वतःचं संपूर्ण स्ट्रॅटेजी बदलली. रामराजे काय म्हणाले की आता परिस्थिती म्हणजे जिंकू किंवा मरू, आणि मरूच मेनली. तर असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं की प्रत्येक मराठा वॉरियरला सांगितलं. तेव्हा काय होतं, सप्लाईज यायचे ना मुघलांचे. मुघल इथे होते ना, मुघलांचे सप्लाईज यायचे हजारो बैलांवरनं. ग्रेन्स, फळं, डेअरी प्रॉडक्ट्स, नंतर मांस म्हणजे हजारो बकऱ्या असं आणायचे ना. हे मराठ्यामधनच पळून न्यायचे. असं होता होता रामराजांनी सांगितलं ती संपत्ती तुम्हीच ठेवा आणि तुम्ही तुमचे स्वतःचे घोडदळ ठेवा आणि मुघलांची लढाई करा. त्यामुळे 40,000 किंवा 40,000 घोडदळ होतं, त्याचं एकदम 1.5-2 लाख घोडदळ. ते काम चांगलं केलं त्यांनी. सेनापती व्हा तुम्ही, तुमच्या सेनापती व्हा. इतके मराठी श्रीमंत झाले की ते म्हणाले राहू द्या औरंगजेबला डेक्कन मध्ये हे सप्लाय थांबतील नाही. अशी एक वेळ असं म्हणजे एक गमतीशीर असं म्हणतात. तर मग त्यामुळे 1 नाही 2 नाही एकदम पीक आल्यासारखे सेनापती निर्माण झाले आणि पीक आल्यासारखे घोडदळ निर्माण झालं. दॅट वॉज अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी फॉर दॅट टाइम. सो ही रामराजांनी केलेली रामराजांनी, पण ती परिस्थितीवर अवलंबून नाही का. आणि रामराजांनंतर जसं आपण बोललो की तारा राणींनी मराठा साम्राज्याचं नेतृत्व केलं. सो ते म्हणजे त्या काळी म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती ऑफकोर्स असेलच. आणि तर तेव्हा काय लोकांचा तिच्याकडे बघण्याचा हे असेल की मराठी साम्राज्याचं नेतृत्व एक स्त्री करते आहे. आता शिवरायांना कधीच औरंगजेबाला असं डायरेक्ट तोंड नाही देत. म्हणजे हजारो लाखो लोक घेऊन काही तो शिवराय असताना आला नाही डेक्कनमध्ये बादशाह.
तर पण त्यांनी दुसरी फळी तयार केली होती. हाऊ ही मॅनेज दॅट ही क्रिएटेड, म्हणजे साऊथमध्ये 50 किल्ले घेतले बरं का त्यांनी, इन्क्लुडिंग जिंजी, वेलोर अँड चोलमंडला. त्यांनी ती तयारी करून ठेवली होती. इफ अँड वेन, जर तर कधी हे बादशाह पूर्ण शक्तिनिश्चयी साऊथमध्ये आला तर आपल्याला दुसरी लाईन ऑफ डिफेन्स पाहिजे, ती तयारी करून ठेवली होती. शंभूराजांनी काय केलं? शंभूराजांनी जीव तोडून लढाई केली. त्यांनी कोकणामध्ये पण पोर्तुगीजांची लढाई केली. ओके, तिथे पण, आणि तिथे ते एक ट्रिक खेळले, ते पण ते खूपच मोठी कथा आहे की मुआज्जम आला होता, सगळं जवळजवळ 2000 हत्ती घेऊन बेळगाव ते गोवा तो त्या माउंटेनस रिजनमधनं खाली आला की रायगडाला वेढा द्यावा म्हणून. पण त्याची भयंकर ट्रॅजेडी होती. त्याला परत जावं लागतं, आणि परत जाताना त्या माउंटन्समध्ये 2000 हत्ती, 20,000 घोडे, पायदळ, हे सगळं प्रचंड. शंभूराज एक ट्रिक खेळतात आणि त्याचं आणि गोवेकरांचं भांडण होतं. वन ट्रिक इज देअर, यू हॅव टू रीड इन माय बुक. पण ते परत जावं लागतं कारण एक कारण आहे त्याला, ते राजगडापर्यंत पोहोचूच शकत नाही. एवढं मोठं त्यांचं सैन्य, आणि कोकणातनं काही इझी नाही आहे जायला. नद्या आहेत तिथे, नद्यांना पूर आल्यावर थांबावं लागतं या तीरावर, असं प्लेन्स नाही आहे तिथे, नाही का. आणि वेट फेमाईन म्हणजे ओला दुष्काळ पडलेला असतो, आणि हे मराठी कुठच्याही धान्याचं तिथे पोचूच देत नाहीत त्यांच्यापर्यंत, मुघलांपर्यंत. त्याला परत जाताना त्यांच्यावर भयंकर मोठा अँथ्रॅक्सचा हल्ला होतो. सगळे ॲनिमल्स मरतात, म्हणजे एवढी मोठी सेना एका क्षणात नाहीशी होऊन, 3 दिवसात नाहीशी होऊन, सगळे हत्ती मरतात, सगळे घोडे मरतात, बरेचसे घोडेस्वार मरतात. म्हणजे ह्या मृतदेहांना ओलांडून जाता जाता जवळजवळ काहीतरी 400-500 लोक कसे बसे औरंगाबादला जाऊन पोचतात. अशा मजेशीर कथा आहेत मुघल मराठा यांच्या युद्धातल्या. पण ते शिवरायांनी केलं होतं. मग शंभूराजे पण असे केले. मग रामराजांची एक स्ट्रॅटेजी होती, आणि रामराजे मात्र मला वाटतं 1700ला गेले, जेव्हा दुसऱ्या जुल्फिकारचा वेढा असतो जिंजीला, तेव्हा मात्र मराठ्यांचा पराभव होतो. तेव्हा हे घुसतातच आत. आणि चालली ती लढाई? ती लढाई 1 वर्ष चालली. मला वाटतं 1697 साली हे सगळे मराठे पळून तिकडनं, म्हणजे त्यांना तिथून वेलोरला आले, वेलोरून ते महाराष्ट्रात आले. आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षातच रामराजे गेले, आणि महाराष्ट्रात राहून औरंगजेबाला तोंड देण्याची भोसले घराण्यातली एकुलती एक व्यक्ती म्हणजे ताराराणी. किती मोठं काम केलंय. तिची तर एक भन्नाट स्ट्रॅटेजी होती, एक पाऊल पुढेच होती ती. अनेक किल्ले घेतो औरंगजेब. वसंतगड घेतो, वसंतगडच्या पायथ्याशीच ताराराणीचं तिलबीट गाव असतं, तिचं माहेर तिलबीट. ते सगळे घेऊन तो साताऱ्याला येतो. साताऱ्याला तो येत नाही, त्याचे अनेक लोक येतात, आणि होतच नाही. साताऱ्याच्या किल्ल्यावर मराठी त्यांना जवळच येऊ देत नाहीत. तर तिथे एक तरबियत खान असतो, त्यांचा तोफखान्याचा चीफ मुघलांचा. तर औरंगजेब म्हणतो, काय हे तुमचं चाललंय, किती तुमचं रटाळपणा चाललाय इथे, तुम्ही बसलाय महिने. असं करा, तुझ्याकडे किती दारुगोळा आहे? तो म्हणतो एवढे एवढे टन्स आहेत. तो म्हणतो हा जो डोंगर आहे ना, त्याला एक थोडंसं खोदा, म्हणजे हा जो साताऱ्याचा डोंगर आहे तो खोदा, तिथे 2 खोल्या बनवा, आणि सगळी दारू याच्यात ठासा, आणि एकाच वेळेस पूर्ण पर्वत सोडायचं. हा, लुक ॲट दिस. तर तरबियत खान म्हणतो, मग सगळं संपून जाईल, जर याच्यात आपल्याला यश नाही आलं तर क्रेझी दिस इज. तर औरंगजेब म्हणतो, क्रेझी टाइम्स नीड क्रेझी सोल्युशन्स. हा, हे 70च्या वर किती, 75-76, पण त्याचं स्मार्टच होतं. तर तो मग काय करतो तरबियत खान, बादशाहची आज्ञा, मग ते खोदतात वर का तिथे 2, आणि सगळी दारू त्याच्या आतमध्ये घालतात. औरंगजेबाने सांगितलं असतं तरबियत खानाला की तू आपल्या लोकांना सांग, आधी 1 तास सांग की तुम्ही सगळे दूर जा,
कारण ते सैन्य. भयंकरच मोठं काहीतरी होणार ना तिथे, एवढे टन्स ऑफ दारुगोळा एकदम बरोबर. डूम. तर ते म्हणून तू सगळ्या मुघलांना सांग, आपले सगळे ॲनिमल्स, आपलं टेंट्स काय आहे ते, तो वेढा काही किलोमीटर दूर जाऊ दे, साताऱ्याच्या फूट हिल्स पासून. तर तरबियत खान जरा शहाणाच जास्ती, अति शहाणा, त्याचा बैल रिकामा आहे ना. तो म्हणतो 10 मिनिटं आधी सांगितलं तर जातील पळून. तो 10 मिनिटं आधी सांगतो आणि देतो ते उडवून. औरंगजेब त्याच्या कॅम्पमध्ये असतो जरा दूर. आता एवढा प्रचंड स्फोट होतो की जी किल्ल्याची भिंत असते एवढी उंच, तुम्ही साताराचा किल्ला आहे का मुकुटासारखा आहे असा पाहिला तर, ती भिंत आत नाही पडत, ती बाहेर पडते आणि मुघलांवर पडते आणि इमिडिएटली 3-4-5 मुघल तिथेच. आणि मुघल कोण, ते हिंदू असतात ना, त्यांच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळे ते ट्रेनचे त्या भिंतीच्या कोसळण्याखाली दाबून मरतात आणि अनेक अपंग होतात आणि अनेक धनुर्वातानी मरतात. हे जेव्हा सगळं होत असतं तेव्हा तर सगळे इतर जिवंत लोक असतात ना, ते मुघल बिचारे, त्यांची पण मला दया येते ना, त्यांच्या बादशाहचं भीमसन फॅन्सीज यांना मरावं लागतं. तर ते सगळे ओरडत असतात, अफसोस अफसोस, म्हणजे ट्रॅजेडी झाली आहे, ट्रॅजेडी झाली आहे. तर तो म्हणतो, आणि कोणीच जवळ जायला तयार नसतं. ती आता तिथे काय त्या भिंत पडलेल्या इथे पण मराठी येऊन ठेवतात. उरलेले जे जिवंत आहेत तिथे ते येऊन खाली बाण आणि मारायला, तिथे दगड बिगड सगळं फेकायला, तिथे ते तुटलेलं तर भिंत असते ना त्या एज पास येऊन ते त्यांचं. तर हे जे लोक असतात ना, तर ते म्हणतात, खालचे लोक मुघल म्हणतात, आम्हाला भीती वाटते पुढे जायची कारण आमच्यावर बाणांचा वर्षा होईल. औरंगजेबाचं काय उत्तर असावं, काय असावं? तो म्हणतो, मेलेल्यांची भिंत तयार करा आणि मागे लपून तुम्ही हल्ला करा धनुर्धारेचा. इमॅजिन, म्हणजे त्या डेड बॉडीजचं असं भिंत करायची आणि त्याच्या मागे लपून मराठ्यांवर हल्ला. शेवटी मराठे म्हणजे शेवटी शरण येत जातात. मग तो किल्ला अजिंक्य तारा, मला वाटतं त्याचं नाव देतात नंतर औरंगजेब. पण जेव्हा ही लढाई चालू असते तेव्हा बातमी येते की राजाराम महाराजांचा सिंहगडावर, आय थिंक कोंढाण्यावर मृत्यू झालाय स्मॉल पॉक्सनी. तेव्हा औरंगजेब डान्सेस विथ द डेड बॉडीज. ही सेज द वॉर इज ओव्हर. But is it? No. So he doesn't know there is Tara. So this is how Tarabai. The name is Tarabai. So Maharani Tarabai. Then she decides. म्हणजे मी तुम्हाला आता बाई म्हणून सांगते आणि पॉडकास्टवर पण मला काही वाटत नाही. जेव्हा मी हे लिहित होते देन दॅट टाइम आय ऑल्सो लॉस्ट माय हजबंड. देन मला ना असं लोकांनी आपल्याकडे पिटीफुल बघावं, अरे बिचारी तिचं कसं होणार, ते मला आवडत नाही. मी खरं तर म्हणजे लढाईवर पण जायला तयार होते. म्हटलं मला जर आवडत नाही, वेन आय एम अ सिनियर सिटीझन, मला हे आवडत नाही, तर 25 वर्षाच्या ताराला ते आवडलं असेल का? तेव्हा मी तिच्यावर एक चॅप्टर लिहिलाय, अ विडो ऑर अ वॉरियर. मला काय जगायचंय, विडो होऊन जगायचंय का वॉरियर होऊन जायचंय? अँड शी वॉज नॉट जस्ट अ विडो ऑर अ वॉरियर, शी वॉन्टेड टू ग्रॅज्युएट टू द लिडरशिप. पण ती कशी, म्हणजे एकच झलक सांगते. सो शी टेल्स हर पीपल दॅट द मुघल पॉवर इज जस्ट अ बलून विच इज फ्लाइंग हाय, but it's not the sky. Wow. Understand? So how she graduates, तिला कसं स्ट्रगल करावं लागतं, तिच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, ती कशी, किल्ले किती लॉस्ट होतात, मग ती का बरं ती लूज करते ते किल्ले, तिच्या मनात काय असतं, असं ते सगळं त्या तारा राणीच्या कादंबरीत महाराणी ताराबाई. आणि ही कादंबरी केव्हा येणार आहे? मार्चमध्ये. मार्च. त्याचं मराठी भाषांतर यायला मग अजून 5-6 महिने. अच्छा. मार्च 2026 मध्ये येस, इंग्लिश व्हर्जन. येस. अच्छा. आणि औरंगजेब किती जगला बघा ना, म्हणजे त्यांनी शिवरायांच्या काळात तो होता, संभाजी छत्रपती संभाजीच्या काळात तो होता,
छत्रपती राजारामच्या काळात तो होता, पण तारा राणीच्या जेव्हा तो काळात आला तेव्हा त्यांनी नॉट ओनली शी डिफीटेड हिम कम्प्लिटली ॲज अ फ्रस्ट्रेटेड ओल्ड मॅन ही डाईड, तर गेले ते, पण त्याच्यानंतर इट वॉज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मुघल एम्पायर. एक शेवटचं म्हणजे ते किल्ल्यावर इकोसिस्टम असतं का, म्हणजे 1.5 वर्ष 2 वर्ष ते वॉर्स चालतील, म्हणजे खाली शत्रू आहे आणि महाराज किल्ल्यांवर आहेत, मग ते पण खाली नाही येणार आणि शत्रू वर नाही येते, पण मग किल्ल्यांवर ग्रॉसरीज जनरली डेली डे टू डे लाईफ कसं एक्झिस्ट. एक तर पन्हाळ्यावर तर शेतीच होती आणि 2-3 गोड याच्या विहिरी होत्या पाण्याच्या, आणि शेतीच करायची ते पन्हाळ्यावर. आता दुसरी गोष्ट सांगते, सगळीकडे इकोसिस्टम होती, सगळीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं, आपण आता विसरलोय ते. आणि रामशेषचा किल्ला आणि त्र्यंबकेश्वरचा किल्ला आहे, त्याच्यामध्ये एक भुयार होतं आणि तिकडनं सगळं यांना ग्रोसरी मिळायची रामशेषच्या किल्ल्यामध्ये. तर ते, आणि ती पण ग्रोसरी मुघलांकडनं लुटलेली. मजा आहे. शेवटी तर खूप मराठी, असं वाटतं थांबूच नाही, किती इंटरेस्टिंग गोष्टी. पण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रतापगडावर पण फार सुंदर केलंय. ते तलावच बांधले त्यांनी मोठे ना, की तिथे पाण्याचं म्हणजे एक पावसाळा पाणी राहील प्यायचं. आणि प्रतापगड शिवाजी महाराज त्यांनी बांधला. 2च किल्ले बांधले त्यांनी मेन, बाकी त्यांनी अक्वायर केले आणि डागडूजी खूपच रिस्टोरेशन केलं. एक म्हणजे प्रतापगड आणि एक म्हणजे सिंधुदुर्ग. आणि आन्सर टू जंजिरा, कारण जंजिरा कधीच घेता आला नाही मराठ्यांना. मराठी म्हणजे मराठी स्पीकिंग हा माझ्या बाबतीत, मी कुठच्याही जातीबद्दल बोलत. थँक्यू सो मच मेधाताई, तुम्ही इथे आलात. खूप खूप इंटरेस्टिंग तुम्ही सगळ्या कॅरेक्टर्स अगदी मला पण मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. काळ बदलतो, सत्ता बदलते, पण शौर्य आणि स्वाभिमान कधीच मरत नाही, आणि हाच स्वराज्याचा खरा आत्मा आहे, आणि जो आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि हो, सासे सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागात. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.